वरद स्पोर्ट्स दादरपाडा वर्सेस I11 डेरवली या दोन संघादरम्यानची दुसऱ्या फेरीतील लढत. टॉस जिंकला वरद स्पोर्ट्स दादरपाडा संघानं स्वीकारले प्रथम क्षेत्ररक्षण. सागर जाधव स्ट्राईकवर तर नॉन स्ट्राईकला विजय बालाजी. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज राहील यश पाटील. चला सामना सुरू करा. मागच्या सामन्याला ऑलरेडी जवळपास 1 तास लागलाय. आता हे चालणार नाही ही विनंती आहे. दीप पाटील पहिला बॉल ट्रॅव्हल करेल सागर जाधवला. सुरेख फटका रिकामी जागा. इथे मात्र पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिला. फक्त टाइम केला, फक्त दिशा दिली आणि 2 क्षेत्ररक्षकांना फसवत बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमारेच्या बाहेर. खणखणीत चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार असं वाटलं नव्हतं की चौकार येईल. कदाचित क्षेत्ररक्षकालाही नव्हतं वाटलं, बॅटर्सलाही नाही वाटलं, परंतु बॉलला ते वाटलं की मला सीमारेच्या बाहेर जायचं आहे आणि तो घेऊन गेला सीमारेच्या बाहेर. ओमकार कोळी सुद्धा बॉलचा पाठलाग केला आणि त्या आलाय हा यस. चला सामना सुरू करा. अजूनही बाळाजी स्ट्रगल करतोय. दीप पाटीलचा हा बॉल सागर जाधव साठी. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. सर यश पाटील बॅटची आतली गडा फेकी होतीये. रिस्की रन्स बनू शकते. निर्णायक रन आउट इथे मात्र होऊ शकला असता. पुन्हा एकदा रिस्क, पुन्हा फेकाफेकी, परंतु इथे सगळ्यात बहुमूल्य विकेट येऊ शकली असती. विजय बालाजीची नामी संधी. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा असंच काहीसं घडलं होतं विजय बालाजीच्या बाबतीत आणि तेच इथेही घडताना पाहतोय. जीवनदान इथे मात्र म्हणेन डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसला. तर खऱ्या अर्थानं आजुली गावचे यशस्वी उद्योजक आदरणीय केवलजी माळी यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय अतुलजी भोईर यांची विनंती आहे की आपण या अतिथी कक्षामध्ये. केवळ सर आपलं सहर्ष स्वागत आहे. केवलजी माळी सरांना विनंती करेन आपण या अतिथी कक्षामध्ये. प्रत्येक बॉलवर धाव घेण्याचा मानस I11 डेरवली संघाचा खूप छान राहिलाय आतापर्यंत. 7 धावा पहिल्या 3 बॉलमध्ये. पहिल्याच बॉलवर चौकार, त्यानंतर डबल आणि सिंगल अशा 7 धावा. पहिल्यांदा स्ट्राईकवर आता मात्र विजय बालाजी. यश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. 4 षटकांचा हा खेळ आणि 4 षटकांच्या खेळामध्ये इथे मात्र गिअर शिफ्ट केले जात आहेत. फुल टॉस बॉल जाऊन सरळ आदळलाय अंगावरती आणि बोट पंचांचं आकाशाकडे गेला. मिस टाइम झालाय. विजय बाळाजीची बहुमूल्य विकेट LBWच्या रूपानं मात्र होतीये बाद. तर विनंती करतोय पुन्हा एकदा यशस्वी उद्योजक आजुली गावची ओळख आदरणीय केवलजी माळी सर आपल्याला विनंती करतोय की आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आदरणीय केवलजी माळी सर विनंती करेन आपलं
सहर्ष स्वागत या अतिथी कक्षामध्ये. LBW भल्ली मोठी विकेट फुल टॉस वर फसलाय, अक्षरशः फुल टॉस बॉलवर फसला विजय बालाजी. त्याच्यामुळेच मात्र थोडा टेन्शन मध्ये जरूर राहील, परंतु क्षमता आहे मोठ्या धावांची. या मैदान चांगला अवगत आहे, त्याच्यामुळे 45-50 धावांचा टार्गेट सेट झाला तर स्ट्रगल करू शकतो आणि त्यासाठी झगडू शकतो तो हा संघ. नवीन फलंदाज आपण पाहतो तो म्हणजेच नागेश पाटील. यश पाटीलला यश मिळालंय, एक मोठं यश. काय सुंदर बॉल, ऑफस्टिकच्या बराच बाहेर निघाला आणि जाऊन बॉल सरळ आदळला डाव्या एसटी वरती. दांडी गुल होतीये. नागेश पाटील आल्या पावली परत, क्लीन बोल्ड. तर नवीन बॅटर्स रेडी व्हा आपण, असं वेळ नका लावू, कारण बराच वेळ फलंदाज बाद होऊन झाला, त्याच्यामुळे नवीन फलंदाज त्याला आपण. अलंकार पाटील नवीन फलंदाज. पहिलं षटक काय सुंदर हाताळलं जात आहे. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर वाटलं होतं की धाबांची बरसात होईल. विजय बालाजीचं फुलटॉस बॉलवर बाद होणं अडचण ठरलंय. आदरणीय केवळ माळी सरांना विनंती करेन, दादा आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. परंतु लागोपाठच्या 2 बॉलवर यश पाटीलनं 2 मोठ्या विकेट कमावल्यात. नागेश पाटीलला आल्या पावली परतवलंय ऑन अ हॅट्रिक. बॉल हवेत राहिला, मिडॉनला शतक रेडी आहे. हा बॉल मात्र बऱ्याच जोरात फेकलाय. सगळ्यांनी आवाज केला, बाबा नेमकं चाललंय काय, तर रनआउट करायचं होतं. षटक क्रमांक 1 संपलं आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर इथे धावफलकावर धावा लागतायत, त्यामुळे तब्बल 8 धावा. 2 बाद 8 1 षटकाच्या समाप्तीनंतर. ओके, शेवटच्या बॉलवर रन नाही आली, त्याच्यामुळे 7च रन्स मात्र मिळत आहेत. दोन बाद 7 त्याची थोडीशी दयनीय अवस्था I11 डेलवडी संघाची. चला तुम्ही वेळ फार घेताय असं वाटतंय, चेंजेस न करू. चेतन तुमच्या संघाला मात्र वॉरंट खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच वॉर्निंग येते की तुम्ही फिल्डिंगसाठी फार वेळ घेताय, त्याच्यामुळे आयोजकांनी आम्हाला सांगितलं की प्लीज अनाऊन्स करा. याच्यानंतर प्रत्येक बॉल नंतर व्यूहरचनेमध्ये बदल होतोय आणि तो बदल थोडासा वेळही घेतो. अनोखे अक्षरे गोलंदाजाचे आणि गोलंदाजाने मात्र टाकलेला बॉल मिडविकेटला ट्रॅव्हल झालाय. वाईडिश मिडविकेटला बॉल ट्रॅव्हल, छत्रशेख आलाय, उचलला, फेकलाय, तत्पुरी बॅकअप चांगलाय. रोहितच्या बॉलला मात्र धावा आल्या तब्बल 2. येस, 1 शॉट चेक करायचंय. तर टीम मीटिंग घेऊ नका, निर्णय येईल. स्ट्राईकला पाहिजे ना सर? ओके. कंप्लीट आहे रन, रन कंप्लीट, नो शॉर्ट रन.
उघड्या डोळ्यांनी सगळ्यांनी पाहिलं आणि त्या 2 धावा कंप्लीट. चला सामना सुरू करा, वेळ नका घेऊ आता. मात्र प्रत्येक बॉलला वेळ फार चाललाय. या 2 धाव्यानं धाबळकरती धावा इथे मात्र लागतायत त्या 9 धावा. चांगला फटकाय, धावा देणारा हा फटकाय. रोहित वर हल्ला झालाय आणि रोहित गायकवाडवर हल्ला तब्बल झाला 6 धावांचा. या षटकारानं मात्र धाबळकर धावा लागतायत त्या 2 बाद 15. सागर जाधवचं बरसणं सुरू झालंय. चांगले फटकेबाजी सूर्य सागरला माहिती आहे हा सामना मला आता विजय बालाजी परतल्यानंतर माझ्याकडे फिरवायचा आहे, मला धावा जमवायच्या आहेत आणि त्या दिशेनं चांगला प्रयत्न सुरू आहे. फक्त सामना लगेच सुरू करा प्लीज, ही विनंती आहे, वारंवार विनंती आहे. ते थोडासा उशिरा आपण धावतोय आज, कारण थोडा सामनाही मागच्या वेळेस थांबलाय. रोहित गायकवाड टू सागर. फिरवलाय बॉल चांगला राहिलाय, क्या बात. ब्रेक थोडीशी पाहिली आणि ब्रेक मधनं पुरता फसला, टप्पा पडल्यानंतर बॉल झपकन आत आला आणि ही थोडीशी इन स्विंग सागर जाधवला रोखून धरली. तिसरा बॉल, पहिल्या बॉलवर 2, नंतर मात्र 6 आणि नंतर डॉट बॉल. हवे ते रिकामी जागा आहे तिथे चांगला फटका सजवलाय, जरूर फेकी होतीये. सुंदर शतरक्षण पाहिलं, एक्स्ट्रा कव्हर्सला शतरक्षक होता, उचलला, फेकला, रन्स मात्र आली फक्त आणि फक्त 1. चांगली फिल्डिंग तिथे मात्र आपण पाहतोय आणि या फिल्डिंगच्या मुळेच धाबळकर धावा मात्र लागल्या तर तब्बल 16 धावा. 1.4 म्हणजे आतापर्यंत 10 बॉलचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करताना I11 डेरवली संघ 2 बाद 16 धावा. सुंदर सुंदर गोलंदाजी. जसा सागर जाधव नॉन स्ट्राईकिंगला आला ना, अलंकारनं मात्र ओळखलं, अलंकार स्ट्राईकवर आल्यावर गोलंदाजानं ओळखलं की इथे मी व्हेरिएशन करू शकतो आणि ते व्हेरिएशन पाहिलं. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. शेवटचा बॉल या षटकातील राहील. षटक क्रमांक, गाडी जी तिकडे आहे तिची लाईट बंद करायची प्लीज. गाडीची लाईट जी रस्त्यावर आहे तिकडे त्यांना सांगा प्लीज, विनंती आहे की लाईट थोडीशी बंद करा. अंपायर्सला थँक्यू सो मच. डिस्कशन लगेच सुरू झालं. इकडे 2 बॅटर्स विनंती करतायत. 1 बॉल शिल्लक आहे. पाहुण्यांचं मात्र आगमन होतंय मंचाकडे. तर नक्कीच मंचाकडे ज्यांचं आगमन होतंय, अजिवली गावचे यशस्वी उद्योजक आदरणीय केवलजी माळी सर यांचं मंचाकडे आगमन होतंय. सहर्ष स्वागत. शेवटचा बॉल आहे षटकातील शिल्लक आहे. 16 धावा बोर्डवर आहेत. आणखीन एक चांगला बॉल. जसा सागर जाधव नॉन स्ट्रायकिंगला गेला, मी म्हटलं होतं की हा गोलंदाज काहीतरी चमत्कार केला. रोहित गायकवाड टाकलेला अगोपाठचे 2 डॉट बॉल. चला फिल्डिंग लगेच फैलावायची आहे, ही विनंती आहे. ऑलरेडी उशीर झालाय आणि पहा आयोजकांनी तुम्हाला ऍडजस्टमेंटही केली आहे, त्याच्यामुळे फिल्डिंगसाठी वेळ घेऊ नका. या दरम्यान मंचाकडे ज्यांचं आगमन होत आहे, अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व, डॅशिंग नेतृत्व म्हणून ओळख राहिल्या ज्या माणसाची, ते आदरणीय केवलजी माळी सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. यावं आपलं सहर्ष स्वागत. या स्पर्धेवर या आयोजकांवर असलेलं प्रेम केवळ माळी यांचं मात्र सदैव राहिलं, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावपळकर धावा लागली आतापर्यंत 2 बाद 16 धावा. पहिल्या 2 बॉलमध्ये 8 धावा आल्या, परंतु नंतर मात्र 4 बॉलमध्ये फक्त 1च धाव देत सामन्याला कलाटणी देण्याचं काम केलंय. गोलंदाज आपण पाहतो प्रणित कणेकर, षटक क्रमांक 3. चला सामना सुरू करा. फुलटॉस बॉल, दिशा दिली आहे, छत्रक्षक बॉल पर्यंत पोहोचेल का, पण तसं झालं नाहीये. 1 बाउन्स बॉल सीमारेषा बाहेर, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधून
स्ट्रेट हिटचा फटका. निमिष मोहिते पोहोचेपर्यंत बॉल गेला सीमारेच्या बाहेर. वन बाउन्स. पहिल्याच बॉलवर कणेकरवर झालाय प्रहार. आलाय चौकार. मारली जाते. कदाचित रेल्वेचा भोंगाही सांगतो की आज मॅच थोड्या उशिरा चाललेत, लवकर आठवा. येस, बॉल द्या आता, असेल तर चालू करा. चला, येस. गोलंदाज आक्षेप इथून पाहिलं जाईल. शाब्बास, अखेरकार इशारे आले. येस येस, भावना पोहोचल्या आणि गोलंदाजावर मात्र आक्षेप आलाय. क्या बात. खोलवर टप्प्याचा हा बॉल इथे मात्र टाकलाय. ट्रॅव्हल झाला सेकंड स्लिप मध्ये. रन्स मात्र येते फक्त आणि फक्त. रन्स घेण्याचा प्रश्न उद्भवला होता, परंतु रन्स घेण्यामध्ये इंटरेस्टेड नाहीये सागर. त्याला माहिती आहे की धावा इथून जोडायच्या आहेत, धावा मला जमवायचे आहेत आणि त्यासाठीच हे प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केले जातील. प्रणित कणेकर, काय सुंदर पिक केलाय. मागच्या बॉलवर मी सिंगल का घेतली नाही, मी सिंगल आणि डबल मध्ये डील करतच नाही असा काहीचा इशारा दिला आणि दाखवला सागर जाधवनं प्रणित कणेकरला उत्तुंग षटकार. पहिल्या बॉलवर मोठा प्रहार झाला होता, त्यानंतर मात्र डॉट बॉल आणि अखेरकार इथे लगेच ठोकलाय सागरनं षटकार. 26 धावा बोर्डवर लागतात. चांगल्या धावसंख्येकडे आगेकूच करताना i11 डेरवली. टप्पा जरा माग लँड केला. सिंगल रन. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि ही रन सक्सेसफुल कंप्लीट केली जाते. सागर जाधवला मॅक्झिमम स्ट्राईक हा एकमेव ध्येय आहे आणि ती चांगली रणनीती आहे ती i11 डेरवली संघाची. कारण जेवढा वेळ सागर राहील, आतापर्यंत संघाची धावसंख्या आहे ती 28 आणि ते सगळ्या धावा एकट्या सागरच्या आहेत. म्हणजे जी संघाची धावसंख्या आहे 29 आणि सागरचीही 29 आहे. म्हणजे इतरांचं योगदान 0 आणि सागरचं योगदान 100%. चांगली फलंदाजी राहिली आहे. 12 बॉल्सला सामोरा तो गेला. 29 धावा बोर्डवर लागले. त्याचा अर्थ 5 बॉल इतर खेळाडू विकेट्स किंवा डॉट खेळलेत. अलंकार पाटील ऑन स्ट्राईक. गोलंदाज प्रणित. चांगला बॉल पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये घरंगळत राहील. या बॉलवर रन्स घेतली नाहीये. एक एक रन्स महत्वाची आहे. अशा वेळेला तिथे रन्स घेतली नाहीये. कॉन्फिडन्स, हा कॉन्फिडन्स सागर जाधववर दाखवलाय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. दापळकर धावा लागल्या त्या तब्बल 29. राहुल स्पोर्ट्स टाकीगाव आणि सिद्धू 11 कैरे. कैरे संघनायक रेडी आहे, तर टाकीगाव संघनायकाला विनंती करेन की टॉस साठी आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. टाकीगाव 1 षटकाच्या खेळानंतर लगेचच टॉस केला जाईल, त्याच्यामुळे टाकीगाव संघाने रेडी राहायचं आहे. काय वेळ का चाललाय नेमका, म्हणजे बोला बोला. रिटायर्ड कसं होईल? रिटायर्ड हर्ड असं, रिटायर्ड आउट. षटक क्रमांक इथे मात्र पाहतोय आपण 3 संपलं आणि 29 धावा. ओमकार कोळी गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 4 हाताळेल, तर स्ट्रायकर मात्र सागर जाधव. संपूर्ण सामन्याचे दारोमदार या षटकावर त्याच्यावर अवलंबून राहणार आहे.
प्रयत्न चांगला होता जरूर, इथे मग दुसऱ्या रनचाही प्रयत्न होईल, ही चूक कदाचित होईल काय? दादरपाडा संघाला ही केलेली चूक नडेल का? येणाऱ्या 5 बॉलर मोठे प्रार होत आव्हान मोठं केलं जाईल का? पहिल्याच बॉलवर नामी संधी निर्माण केली होती, परंतु रोहित गायकवाड कडून सुटलाय हा झेल. सागर जाधवला जीवनदान मिळालंय, कर्तृत्वाबरोबर खऱ्या अर्थाने इथे नशीब ही बलवत्तर आहेत सागरचे. धाबळकावर धाबा 31 आणि स्वतःच्या ही 31. 5 बॉलचा खेळ शिल्लक, एक नामी संधी ओमकार कोहलीने क्रिएट केली, पण त्या संधीला मात्र इथे फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा इथे मात्र रोहितकडे बॉल ट्रॅव्हल होईल, सिंगल रन्स मात्र घेतली जाईल आणि एका रन्सवर समाधान मानतोय. थोडा डिस्कशन, नेमकं काय चाललं असं, हे नेमकं काय चाललंय? रडीचा खेळ. चला सामना सुरू करा. हे डेड बॉल नंतर तुम्ही असं हे धावू शकत नाहीये. खेळाडू कक्षातून आवाज येतात, फार देऊ नका तुम्ही, त्यांना स्वतःलाही थोडस रिअलाइज व्हायला हवा. 1 रन्स कंप्लीट झाली, एका रन्सवर समाधान मानलं. बॉल टाकून झालं आतापर्यंत 2 आणि 32 धावा बोर्डवर लागतायत. 3.2 बॉलच्या समाप्तीनंतर मात्र बोर्डवर धावा लागल्या 32. अलंकार पाटील स्ट्राईकवर राहील. दुसऱ्या रनचा प्रयत्न करायचा होता सागरला, असं डगआउट मधून आवाज जरूर आलाय, परंतु अलंकार द्विधा मनस्थितीमध्ये. व्हाईट बॉल एक्स्ट्राचे रन्स मात्र येते. खोलत टाकण्याचा प्रयत्न, परंतु लेगस्टिकवर बॉल ट्रॅव्हल झाला आणि त्याच्यामुळेच रन्स मात्र मिळते एक्स्ट्राच्या रूपानं 1. 4 बॉल मध्ये 2 मोठे फटके स्ट्रॉंग धावा बनवू शकतायत. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, बॉल ट्रॅव्हल झाला लॉंगॉनच्या दिशेने. पुन्हा एकदा दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल काय? थांबलंय, नेमकं काय करायचंय? आणि ते मात्र तिथे अलंकारलाही नीट उमगत नाहीये. रन्स मात्र आली इथे 1. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 34 धावा बोर्डवर लागलेत. सागर जाधव जे काही करेल ते आता सागर जाधववर. उडाया, जी अपेक्षा होती त्या अपेक्षाला खडा उतरलाय. जी अपेक्षा होती I11 डेअरी संघाच्या डगआउटला, ती अपेक्षा पूर्ण केली. इट्स अ मायटी 6 रन्स. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहितजी पाटील यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचंय. रोहितजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते कैरे यांना विनंती करेन, या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सागर जाधवचा क्रिकेटचा क्लास अखेरकार त्यानं दाखवला. मॅक्झिमम स्ट्राईक मला का हवी आहे हे दाखवला. 40 धावा बोर्डवर लागलेत, 2 बॉल. नेमकं गणित काय घडेल? काय सुंदर फटकेबाजी राहिली आहे. और एक धमाका. वैयक्तिक 44, संघाच्या धावा मात्र जमतायत 46. या धावा उत्तरार्धामध्ये ओमकार कोहलीला त्रासदायक होतील. सागर जाधवचा अफलातून इनिंग सजवली जाते, स्वतःवर असलेला विश्वास सिद्ध करतोय. या शेवटच्या बॉलवर नेमक्या धावा आता किती येतील? 46 धावा. ज्या वाटत होत्या की 40 धावा होतील की नाही, त्याच धावा सुटलेल्या झेल नंतर मोठ्या बनतायत. हा एक फटका, पहिली 50 कम्स अप. अफलातून सलग ठोकले गेले 3 बॉलवर 3 षटकार आणि स्वतःची 50 कंप्लीट केली. निव्वळ 16 बॉल्स मध्ये 50 धावा सागर जाधवच्या नावावरती राहिल्या आणि इथे मात्र संघाची धावसंख्या बनली ती तब्बल 52. संघाच्या 52 आणि स्वतःच्या 50. याच्यावरून स्वतःची गुणवत्ता सिद्ध होतीये. डगआउट मध्ये बराच आवाज आला, तू आउट हो, तू थांब, तू पळ, पण इथे मात्र सागरने एकट्यानं जबाबदारी स्वीकारली. यानंतर टॉस केला जाईल. 2 संघांना एक रेडी आहेत. एका बाजूला असेल तो म्हणजेच राहुल स्पोर्ट्स टाकीगाव, त्यांना फाईट करेल सिद्धू 11 कैरे. मी विनंती करतो केवळजी माळी सरांना की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. एक बुलंद आवाज, डॅशिंग नेतृत्व आणि यशस्वी उद्योजक म्हणून ओळख राहिलेला एक हँडसम तरुण केवळ माळी.
तर वळूया आपण सन्मानाकडे. या मंचावर उपस्थित आदरणीय अजय गावचे यशस्वी उद्योजक आणि या परिसरामधले एक उत्तम व्यक्तिमत्व समजले जाणारे समाजसेवक म्हणून ओळख राहिले केवळजी माळी सर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय अतुलजी भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. केवळजी माळी साहेबांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. अतिशय उत्तम व्यक्तिमत्व राहिलंय. प्रत्येक कार्यात हिरिरीने भाग घेणारा हे नवतरुण, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. चला मॅच लगेच सुरू करा. आता एक दादरपाडा संघाचा मागचा सामना पाहिला आपण. आई 11 कोण संघाच्या विरोधात खेळताना दादरपाड्याच्या निमिष मोहितेनं शेवटच्या 3 बॉलवर 3 षटकार ठोकले. दुसरा सामना सुरू झाला. आई 11 डेरवली संघाच्या सागर जाधवनं दादरपाड्याला शेवटच्या 3 बॉलवर 3 षटकार ठोकले. आता हे शेवटचे 3 षटकार निर्णायक बनतील का? आदरणीय शैलजी शेंडे यांच्याकडून सागर जाधवसाठी 1000ची बक्षीस झाली आहे. अभिनंदन आणि विशेष कौतुकी. शैलेश दादा शेंडे यांच्याकडून तब्बल 1000ची बक्षीस सागरच्या या 50 धावांना. परंतु काय सुंदर नॉक. चला सामना सुरू करा मित्रांनो लगेचच. 24 बॉल 53 धावांची गरज आहे. एकट्याच्या 50, संघाच्या 52. फक्त 2 धावा इतरांनी जोडल्या. याच्यावरून स्वतःची गुणवत्ता त्यानं सिद्ध केली आहे. मी नेहमी सांगतो आधी सिद्ध व्हा, प्रसिद्ध तर तुम्ही आपोआपच व्हाल. ते प्रसिद्धीच्या मार्गावर जाण्यासाठी मात्र सिद्ध झाला सागर जाधव आणि त्यानं कमालीचा खेळ दाखवला. आता बघायचं आहे या धावांचा पाठलाग निमिष मोहिते, ओमकार कोळी कशा प्रकारे करेल की धावा इथे रोखल्या जातील. धावा तर चांगल्या बनलेत. 50 धावा या मैदानावरती नेहमीच ऑलवेज गुड स्कोर राहिलाय. शेवटच्या 3 बॉलवर आलेले 3 षटकार, सुटलेला झेल, सागर जाधवला मिळालेलं जीवनदान आणि त्या जीवनदानाचा फायदा पुरेपूर. येस येस सामना सुरू करा. थँक्यू सो मच केवल दादा, तुमचंही सरचे स्वागत. पहिल्याच बॉलवर हल्ला बॉल. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. परंतु इथे मात्र निमेश मोहितेचा क्रिकेटचा क्लास आणि पहिल्याच बॉलवर आलाय षटकार. विजय बालाजीच्या पहिल्याच बॉलवर मात्र निमिष मोहितेचा क्लास, मिड विकेटची सीमारेषा सहज क्लिअर. आणखीन एक चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला छत्रशेख तैनात आहे. त्याने मात्र उचलला, फेकला एक जोरकश फटका. जरूर होता परंतु सिंगल रन्स मात्र घेतली जाते. एकच रन्स मात्र मिळते आणि एका रन्सनं 7 धावा. पहिल्या 2 बॉलवर ओमकार कोळी असतील स्ट्राईकवर. 53चा पाठलाग करायचा आहे 24 बॉलमध्ये. आतापर्यंत एवढा मोठा पाठलाग इथे झाला नाहीये आजच्या स्पर्धेमध्ये, आजच्या रजनीमध्ये तरी. तर या सामन्यात काही नवं पाहायला मिळेल का? फटका फसलाय, झेल सुटलाय, चूक होतीये. सागर जाधवला ज्याप्रमाणे जीवनदान दिलं असंच काहीस जीवनदान मात्र ओमकार कोळीला मिळतोय. झेल मात्र सुटला.
सत्येंद्र यांना सुटलेला झेल. आदरणीय केवलजी माळी सर यांच्याकडून मात्र समालोचनासाठी 500 रुपयाचे बक्षीस. आदरणीय केवलजी माळी सर, तुमचं विशेष आभार. तुमचा प्रेम आणि शाबासकी थाप सदैव अशीच मिळत राहू द्या. इथे मात्र पाहतोय आपण खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलवर षटकार पडल्यानंतर सिंगल आणि एक संधी निर्माण केली ओमकार कोळीला बाद करण्याची. ती विजय बालाजीनं ती दवडली आहे. आणखीन एक चांगला फटका. आता रिकामी जागा आहे, बॉल ट्रॅव्हल होईल. पुन्हा एकदा कव्हरच्या मधून बॉल भरधाव वेगानं जातोय. काय सुंदर फलंदाजी सुरू आहे. ज्या विजय बालाजीनं पहिल्या सामन्यात 3 विकेट्स कमावले होते त्याच विजय बालाजीवर आता मात्र खडे प्रहार केले जात आहेत. निमिष मोहिते बरसतोय आणि टोकतोय आणखीन एक चौकार. चांगली फलंदाजी सुरू आहे, चांगली फलंदाजी. आणि या फलंदाजीनं मात्र मंत्रमुग्ध केलंय. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. बोर्डवर 4 बॉलमध्ये 12 धावा आतापर्यंत लागलेत. एक संधी दबडली आहे. पाहुण्यांची मांदियाळी आपण इथे मात्र पाहतोय. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. थँक्यू. चला सुरू करा लगेचच. षटक क्रमांक 1 सुरू आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. 53चा पाठलाग करायचा आहे. 12 धावा बोर्डवर लागलेत. त्याच्यामध्ये निमिष मोहिते स्वतःच्या 11, तर ओमकार कोळी जीवनदानासहित 1 बॉलमध्ये 1. मोठी मोठी एज आणि सगळ्यात मोठी विकेट. फटका फसला, टाइम करू शकला नाही आणि बॅटची थिक एज मात्र लागतीये. आणि ज्या फलंदाजानं चौकारण षटकार दाखवला त्या निमिष मोहितेला मात्र विजय बालाजीनं परतवलं. एक मोठी विकेट, एक मोठी विकेट कमावली आहे. निमिष मोहिते बॅक टू डग आउट. प्रीतम भोईर नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होतोय. चला फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज रेडी राहायचा आहे. वेळ खूप चाललाय ऑलरेडी. बारा धावा बोर्डवर लागतात. अजूनही 41 धावांची गरज आहे. परंतु निमिष मोहितेनं सुरुवात तर चांगली केली, परंतु लगेचच परतवलाय विजय बालाजीनं. क्या बात, क्रिकेटचा क्लास. कव्हरच्या डोक्यावरून काय सुंदर फटका. डीप कव्हरला क्षेत्रात जरूर तैनात होता, परंतु एक अफलातून फटका पाहिला आपण. प्रीतमच्या बॅटचा तडाखा आणि विजय बालाजीवर हल्ला झाला. एक विकेट त्यानं जरूर कमावली निमिष मोहितेची बहुमूल्य, पण धावा या षटकामध्ये आल्या तब्बल 16. 16 धावा. 53चा पाठलाग करायचा आहे आणि 53चा पाठलाग करताना धावा मात्र आता उरलेत 18 बॉल 37 धावा. अठरा बॉल 37. त्याला फिल्डिंग लावून घ्या लगेचच. 18 बॉल 37 धावांची गरज आहे. 16 धावा, चांगली धावसंख्या उभारली. धावांचा पाठलाग करत असताना एक विकेट जरूर गमावली आहे, परंतु इथे 53चा पाठलाग करत असताना 16 धावा ही बोर्डवर लागलेत. 18 बॉल आणि 37 धावांची गरज. नवीन गोलंदाज आपण पाहतोय सागर जाधव, ज्यानं अफलातून कामगिरी केली. फलंदाजीच्या माध्यमातून वैयक्तिक 50 धावा ठोकल्या. तो सागर. ओमकार कोळी ऑन स्ट्राईक एक जीवनदानासहित खेळेल. फुल टॉस बॉल. प्रयत्न चांगला राहिलाय. पंच वळतायत जरूर आमच्याकडे. कॉल कोणाचा हा? अंपायर्स कॉल. एब्सोल्युटली. चला या पंच.
बीमर साठी मात्र अंपायर कॉल आलाय, रेफर केला जाईल. इट्स अ नो बॉल कॉल, नो बॉल कॉल आणि फ्री हिट. एकूण या बॉलवर 3 धावा. एक पूर्णांक 1 बॉलचा खेळ संपला आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 19. 19 धावा. गोलंदाज सागर पुन्हा एकदा सज्ज ओमकार कोळीसाठी. हवेत राहिलाय बॉल, बॉल हवेत राहिलाय, बराच वेळ हवेत राहिलाय. संधी मिळतीये. ओमकार कोळी बॅक टू डगआउट. बारा बाईक आणि सगळ्या 12th मॅन साठी मात्र पाहूया आपण तिथे 3 बायसिकल, 2 कॉमेंटेटरसाठी बायसिकल, असे एकूण 26 सायकल्स ज्या स्पर्धेमध्ये आहेत. अशी सर्वोत्तम स्पर्धा आणि अतिशय उत्तम कामगिरी या स्पर्धेमध्ये राहतो. दररोज नवीन काही देणारे मंगेशजी गायकवाड ओवळे आणि प्रवीणजी विलेत असतील, विनायक भाई असतील, बीजी भाई असतील, ही सगळी मंडळी या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर थँक्यू सो मच मंगेशजी, प्रवीणजी, तुमचं सहर्ष स्वागत आहे. इथून पाहिलं जाईल. गोलंदाजावर मात्र इथे ऑब्जेक्शन थ्रोसाठी आलंय. यश पाटील ऑन स्ट्राईक. चांगला बॉल मिड ऑफला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आलाय. थोडासा फंबलिंग पाहतोय. एकच रन्सवर समाधान मानतोय. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजीनं कमबॅक केलाय षटकामध्ये. 5 बॉल्समध्ये धावा त्याने दिल्या फक्त आणि फक्त 4 आणि 1 विकेटशी त्यांनी कमावली आहे. 2 षटकांच्या खेळानंतर बोर्डवर धावा लागतात 20. अजूनही 13 बॉल आणि 33 धावांची गरज. खोलवर टप्प्याची गोलंदाजी आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. सागरचा क्लास इथे मात्र अनुभवायला मिळाला आणि सागरनं कमालीचा खेळ दाखवलाय. आता मात्र समीकरण उरेल ते म्हणजेच 12 बॉल 33 धावा. 12 बॉल 33 धावा सामन्यापासून दूर घेऊन चाललाय दादरपाडा संघाला. तो म्हणजेच I11 डेरोळी संघाचे गोलंदाज. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. 12 बॉल 33 धावा. निमेश मोहितेनं आशा पल्लवी जरूर केल्या, पण त्या आशांवर मात्र पाणी फेरलं जात आहे. आतापर्यंत धावांचा डोंगर उभा राहायचा आहे. ओमकार कोळीवर शेवटच्या 3 बॉलवर आलेले 3 षटकार सामन्याला कलाटणी देतील आणि तीच कलाटणी आतापर्यंत मिळतीये. जर त्या षटकारांचा पलटवार झाला नाही तर मात्र तुम्हाला विचार विनिमय केला जाईल.
चला वेळ नका घेऊ तुम्ही प्लीज. बारा बॉल 33 धावा. भरता वेगानं बॉल ट्रॅव्हल झालाय. पंच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं वळतायत. इशारा येतोय वाईट बॉलचा. एक्स्ट्राची रन्स मात्र येते. 12 बॉल 32 धावांची गरज. सतेंद्र खोलवर टप्प्याची गोलंदाजी. काय सुंदर बॉल आहे. या मैदानावर धावांचा पाठलाग एवढा सोपा नाहीच आहे मुळात आणि हे दिसतोय कारण मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जातोय. रोखून धरलं जात आहे. दूरवरून खेळण्याचा हा प्रयत्न. व्हाईट बॉलची सांगता होते आणि इथे मात्र आपण पाहतोय या व्हाईट बॉलनं दापलकर धावा लागल्या त्या तब्बल 23 धावा. एक चांगला फटका. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक राहील पोहोचलाय. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण दूर ठेवलाय. डबलचा प्रयत्न केला जातोय. अगोदर झाला असता तर कदाचित आणखीन एक रन बनू शकले असते. तसं होत नाहीये. 2 धावा या बॉलवर मात्र येत आहेत आणि या 2 धावेने मात्र दापलकर धावा लागतात 25. येणारे बॉल असतील 10 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 28 धावांची. 10 बॉल 28. अपिलामध्ये उत्साह जरूर आहे. पंच पाहतायत, निक्षूम पाहतात आणि ते मात्र डॉट बॉलची सांगता होते. डॉट बॉलची सांगता होते. 9 बॉल 28 सामने. येस, बॅटिंग रिव्ह्यू थोडा उशीर झाला परंतु आपण घेऊ तरी पण. चला वाईट साठी वाईटला चॅलेंज केलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला फिल्डिंग लावून घ्या तुम्ही. चॅलेंज केल्यानंतर एकत्र टीम मिटिंग नका घेऊ बालाजी प्लीज. ऑलरेडी थोडासा उशीर झालाय. आम्हाला कळतंय की स्ट्रॅटर्जी आहे तुमची परंतु थोडासा वेळ इथे मात्र दवडला जातोय. 9 बॉल 28 धावांची गरज आहे. 9 बॉल 28. प्रीतमचा मोठा फटक्याचा प्रयत्न जरूर आहेत परंतु गोलंदाजी काय सुरेख होतीये. रोखून धरलंय, अक्षरशः रोखून धरलं. शेवटच्या बॉलवर आलेले 3 षटकार या सामन्याला सरळ सरळ फिरवत राहिलेत. 8 बॉल 27 धावांची गरज. येणाऱ्या 2 बॉलमध्ये जर मोठा फटका नाही आला ना तर दूर राहील संघ वरद स्पोर्ट्स दादरपाडा संघ. यश पाटील ऑन स्ट्राईक. धावांची गरज आहे मोठ्या आणि त्या धावांपासून दूर ठेवलं जात आहे. काय सूर्य गोलंदाजी, काय सामना बनवलाय. आई 11 डेरवली संघाचा खेळ. सूरज शेळकेची टीम ही कमालीचा खेळ करतीये. अतिशय उत्तम दर्जाची ही कामगिरी राहिली आहे आणि ती कामगिरी ते अनुभवतोय. पूर्वार्धामध्ये पहिल्यांदा सागरनं 50 धावा जोडल्या आणि त्या जोडण्यासाठी मात्र काय शेवटच्या ओव्हर मधल्या शेवटच्या 3 बॉलला चॉईस केलं. उंच राहिलाय बॉल. फक्त उंची गाठली जातीये झेलच्या खाली. विजय बालाजी हा झेल ड्रॉप करणार नाहीये. त्यांना मात्र टिपला हा झेल आणि जवळपास दादरपाडा संघाचा संपवलाय खेळ कारण 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धापलकर धावा लागलेत त्या म्हणजेच 26 धावा आणि येणारे बॉल्स असतील ते 6 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती तब्बल 27 धावांची. 6 बॉल 27. चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच. 6 बॉल 27
आणि यानंतर सामना आहे टाकीगाव आणि कैरे. जसा हा सामना संपेल ना आपण रेडी राहायचंय, अजिबात मैदान रिकामं सोडायचं नाहीये. त्याच्यामुळे टाकीगावनं टॉस जिंकलाय, प्रथम शतरक्षण स्वीकारलाय, त्यांनी लगेच मैदानाकडे रवाना व्हायचंय. त्याच्यामुळे जसा हा सामना संपेल आपण रेडी राहा दोन्ही संघ. आणि कैरे संघानं सुद्धा आपल्या खेळाडू कक्ष पाहायचंय कुठला आपल्याला मिळालाय, कारण चॉईस करणार आहे तो टाकीगाव संघ पहिला खेळाडू कक्ष. 6 बॉल 27. चला सामना सुरू करा प्लीज, वेळ घेऊ नका फार आता. 6 बॉल 27 समीकरण. कशा प्रकारची फलंदाजी मागच्या सामन्याचा या सामन्याचा विचार केला, शेवट षटकामध्ये आलेल्या 23 धावा आता प्रश्न निर्माण करतायत दादरपाडा संघासोबत. शेवटच्या षटकामध्ये ओमकार कोळीला पडलेल्या 23 धावा आता मात्र जाब विचारतायत आणि तो जाब कंप्लीट केला जाईल का. गोलंदाज देवेंद्र सज्ज आहे. 6 बॉल 27 एकाला करायचे आहेत, एकाला 6 बॉल 27 जमवायचे आहेत. चला सामना सुरू करा. वैष्णव ऑन स्ट्राईक, वैष्णव नॉन स्ट्राईकरला उभा आहे, तर स्ट्रायकर मात्र पाहतोय प्रीतमला. फटका फसलाय, फलंदाज आणखीन एक बाद. आता मात्र इथून प्रवास खडतर राहील दादरपाडा संघाचा. नेमकं चुकलं काय, शेवटचा 3 बॉलवर आलेला प्रतिकार आणि तो नडलाय, सुटलेला झेल. सगळ्यात मोठी गोष्ट सागर जाधवचा सुटलेला रोहित कडून झेल, त्यानंतर मात्र आलेल्या बरसलेल्या धावा, इथे मात्र धावांचा अंतर स्पष्ट करतायत. 5 बॉल 27, 5 बॉल 27 धावांची गरज. नवीन फलंदाज तुषार मोहिते. 5 बॉल 27. सामना दूर राहिला. मी म्हटलं की धावांचा पाठलाग या मैदानावरती सोपं नाहीच आहे मुळात, आणि ते सोपं नाही हे दाखवताना आपण इथे मात्र पाहतोय कठीण बनलंय आव्हान. 5 बॉल 27 धावा. काय सुंदर लाईन पीक केली आहे, वाईड यॉर्करची ही लाईन. भरदा वेगानं बॉल ट्रॅव्हल झाला आणि इथे मात्र पाहतोय आणखीन एक डॉट बॉल. सामन्याला पुढचा आवाज यायला लागलाय आता i11 डेरवली संघाचे चाहते, कारण संघ त्यांचा, मैदान त्यांचा, गाव त्यांचा आणि आवाज ही त्यांचाच. आवाज वाढला अचानक आतमध्ये सुद्धा. क्या बात, क्या बात. या बॉलवर धाव आली ती म्हणजे फक्त 3 बॉलमध्ये 26 धावांची गरज. बोर्डवर धावा लागल्या 27 आणि अशा प्रकारे फक्त 27 धावांच्या मुळेच गणित मात्र 3 बॉल 26 ची गरज. चला बालाजी सर सामना सुरू करा. या सामन्यामध्ये फार काही उरलं नाही हे तुम्हाला माहिती आहे. 3 बॉलमध्ये 26 धावा तशा बनत नाहीत कॅज्युअली, आणि तुम्ही ही वेळ घेताय असं वाटतंय. 3 बॉल 26 ची गरज आहे. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला कन्वर्ट केलंय इथे मात्र तब्बल 6 धावांसाठी. 6 रन्स उशिरा आलेला हे षटकार फार उपयोगी ठरला असं वाटत नाहीये, कारण 2 बॉल 20 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच रेडी राहायचंय, अजिबात वेळ दौडू नका ही विनंती असणार आहे. टाकीगाव वर्सेस कैरे या दोन संघ दरम्यान विचार केला तर सिद्धिविलंग कैरे संघ आमदार ट्रॉफी 2026 बेलूरच्या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये दाखल झालाय. तो कॉन्फिडन्स त्यांच्याकडे राहील, त्या कॉन्फिडन्सला बिल्टअप करत कशा प्रकारचा डाव साकारला जाईल. हाई बॉल डॉट. आता मात्र पराभव अटल राहिला आणि इथून अडचणीमध्ये आला. शेवटच्या बॉलवर आलेल्या 18 धावा, शेवटच्या 3 बॉलवर तोच अंतर राहिला दादरपाडाच्या पराभवामधला. 33 धावा ऑन बोर्ड. बॉल हवेत राहिलाय, आणखीन एक षटकार, परंतु हा उशिरा आलेला षटकार फार काही उपयोगी ठरला नाहीये. शैलेश शेंडे यांच्याकडून सागर जाधव साठी